नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे छाया सुपर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपल्याला आपली मानसी की नाही काहीतरी वेगळं असं दाखवणार आहे। आता बघूया ती आपल्याला काय वेगळं दाखवते आणि आपल्याला काय नवीन पदार्थ खायला मिळतोय। तर चला, आपण किचनमध्ये तर आपल्याला एंट्री नाही आहे। आता ती जे काय बनवणार आहे ते आपल्याला खायलाच मिळणार आहे। तर चला, आपण तोपर्यंत वाट पाहूया, तिला जाऊ द्या किचनमध्ये। तर सगळ्यात पहिले मी इथे गॅस ऑन करते आणि पाणी तापायला ठेवते। तर आपलं पाणी नॉर्मली गरम झालंय, तर मी यामध्ये ब्रोकली ॲड करते आणि त्यानंतर त्यात मी हे स्वीट कॉर्न्स पण टाकते। तर अशा प्रकारे आपण हे दोन्ही आता बॉईल करून घेणार आहे। तर सगळ्यात पहिले मी आता इथे गॅस ऑन करते आणि त्यामध्ये मी 2 स्पून ऑइल टाकणार आहे। आता आपलं तेल थोडं गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी टाकते ऑनियन, त्यामध्ये टाकते मी हे कॅप्सिकम आणि त्याचबरोबर हा कोबी मी यामध्ये टाकते। आता मी यामध्ये थोडेसे मशरूम ॲड करते। त्यानंतर मी यात चवीप्रमाणे मीठ टाकते आणि आता हे सर्व मी शिजवून घेणार आहे। तर हे बघा, आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत। तर आता याच्यामध्ये मी ब्रोकली आणि कॉर्न्स जे मी शिजवून घेतले होते ते टाकते। आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये मी टाकते काळी मिरी पावडर। आता मी थोडीशीच टाकते, मी नंतर परत ॲड करणार आहे। थोडासा चाट मसाला, हे सगळं मी परत वरून नंतर ॲड करणार आहे, त्यामुळे मी आता थोडंसंच टाकते आणि हे सगळं प्रॉपर परत मिक्स करून घेते। हे संपूर्ण मिश्रण आता आपलं मिक्स झालेलं आहे। आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते। आता यामध्ये मी हे मेयोनीज ॲड करते आणि दुसऱ्या स्पूनने मी हे मिक्स करून घेणार आहे। आता मी यात थोडंसं मेयोनीज ॲड केलेलं आहे आणि आता मी यामध्ये थोडी काकडी ॲड करते। मला अजून जर मेयोनीज लागत असेल तर मग मी ते ॲड करेल त्यामध्ये आणि हे सर्व आता मी मिक्स करून घेते। आता यावरती मी काही ॲपल्स आणि काही ग्रेप्सचे तुकडे ॲड करते। आता मी तुम्हाला मगाशी सांगितलंच होतं की मी काळी मिरी पावडर थोडीशीच टाकलेली आहे, तर मी आता पुन्हा यावरून ॲड करते। त्यानंतर थोडा चाट मसाला परत ॲड करते। त्यानंतर थोडं ऑरिगॅनो आणि थोडं चिली फ्लेक्स। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावर आपण थोडी कोथिंबीर ॲड करणार आहोत। अशा प्रकारे आपला मेयोनीज सलाड रेडी झालेला आहे। तर हे बघा, आपल्या मानसीने मेयोनीज सलाड बनवलेलं आहे। आता त्यात काय काय टाकलंय मला काय माहिती नाही, तिने गपचूप केलेलं आहे किचनमध्ये। तर बघा, मी आता खाऊन बघणारच आहे। तुम्ही पण असंच बनवून खाऊन बघा। रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा। तर अशा प्रकारे आम्ही विविध रेसिप्या आमची मानसी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे। तर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर अशाच परत वेगवेगळ्या रेसिप्या घेऊन आपली मानसी आपल्याला दाखवणार आहे आणि खाऊ घालणार आहे। तर चला, परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय।